पहिली बातमी मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात। घोषणा केल्याप्रमाणे जरांगे पाटील अखेर मुंबईच्या दिशेने निघालेत। पहिल्या दिवशी पायी मोर्चा हा बीडच्या मातोरीच्या डोंगरपट्ट्यामध्ये आला, मात्र अंतरवाली सराटीहून निघण्याच्या आधी जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले। पायी मोर्चाचा पहिला दिवस नेमका कसा होता पाहूयात हा रिपोर्ट। माय बाप आता या आरपारची शेवटची लढाई, आता घरी नाही राहायचं, ताकदीनं पेटून बाहेर आहे। जरांगे पाटील अखेर मुंबईच्या दिशेने रवाना झाले। मुंबईतून मराठ्यांसाठी आरक्षण घेऊनच येणार असा निर्धार करत जरांगे पाटील अंतरवाली सराटीमधून निघाले। लाठीचार्जच्या घटनेपासून जरांगे अंतरवालीतच होते। आता पायी मोर्चाच्या निमित्तानं कुटुंबाशी त्यांची वाटेतच भेट झाली। 3 मुली, 1 मुलगा आणि पत्नीला अश्रू अनावर झाले। कुटुंबातल्या मुलगा आहे, 3 मुली आहेत, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत। इतका मोठा आकांत काळजात कवटाळून तुम्ही समाजाला न्याय देण्यासाठी निघालेला आहात, काय भावना आहे? तरी पण त्यांनी मला आता असं सांगितलं, लहान मुलींनी सांगितलं 26 जानेवारीला कार्यक्रम आहे, विजय घेऊन या, आणि डायरेक्ट शाळेत विजय घेऊन या। पोरांनी सांगितलं यशस्वी होऊ नये। तरी माझं कुटुंब माझ्या पाठीचं ठाम आहे। माझं काही झालं तर हरकत नाही, मी मराठा समाजासाठी लढणार आहे आणि आरक्षण मिळवून देणार आहे। पप्पा नक्की आरक्षण घेऊन येतील, नक्की। पण कठीण प्रवास आहे सगळा, पप्पांना कसं तू विश्वास देशील? आम्ही पप्पांच्या कायम सोबत आहेत, पप्पांनी फक्त आरक्षण घेऊन यावं। जरांगे पाटलांची दुसरी मुलगी आहे, तू काय सांगशील पप्पांना? पप्पा तुम्ही आरक्षण घेऊन या, तुमच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, आमची काळजी करू नका, तुम्ही फक्त आरक्षण घेऊन माझ्या घरी आम्हाला परत भेटूया। हा मुलगा इकडे जरांगे पाटलाचा, तू काय सांगशील? मी पप्पाला म्हणलं विजयच घेऊन यायचं, आपल्याला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि तब्येतीची काळजी घेऊन विजय मिळवा। जरांगे पाटलांचं पत्नीनं देखील वाटेत औक्षण केलं आणि यापुढे देखील जरांगेंच्या आंदोलनाला कायम साथ देणार अशा भावना त्यांच्या पत्नीनं व्यक्त केल्या। पत्नी आहे तिकडं, ताई पाटील मुंबईला निघालेत, तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, काय सांगाल? आतापर्यंत त्यांना साथ दिली, यापुढे सुद्धा साथ देईल, पण सरकारने आरक्षण द्यावं। कुटुंबाने तुम्हाला ताकद दिली आता की तुम्ही आरक्षण घेऊनच? मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, माझं कुटुंब हा मराठा समाज आहे। त्या कुटुंबाला न्याय मिळाला म्हणजे माझा कुटुंब आनंदी होणार आहे, कारण माझ्या कुटुंबाचा सुद्धा तोच पण आहे की समाजाच्या लेकराला आरक्षण मिळावं, समाजाचे लेकर मोठे व्हावे। मनोज जरांगे यांच्या 3 प्रमुख मागण्या आहेत। 54 लाख कुणबी नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळावं, गणगोतामध्ये लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या सर्व सोयऱ्यांना मराठा बांधवांच्या नोंदीच्या आधारे जात प्रमाणपत्र द्या, आणि 3री मागणी आहे मराठ्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्या। 20 जानेवारीपर्यंत जरांगे पाटलांनी सरकारला वेळ दिला होता, मात्र मागण्या मान्य न झाल्यामुळे आता छातीवर गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असं म्हणत जरांगे भाऊक झाले। मी आता छातीवर गोळ्या जरी पडल्या तरी मी माग हटणार नाही, कारण मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो। मी रात्रभर झोपलो नाही। आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणे, मी तुमच्यात असं नसन मला माहित, पण मराठ्यांची एकजूट काय चालत तरी फुटू द्यायची नाही। आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं। मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे, परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची। म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय की मी आपले मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालोय। फक्त मी तुमच्यात असं नसन मला माहित नाही, ही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही, काही झालं तरी हरकत नाही। आपले पोरं
संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे? आपले मराठ्यांचे पोर आत्महत्या करायला लागले, तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत. आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले. आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात, तरी पण हे देत नाहीत. जरांगे आणि मराठे जसजसे मुंबईच्या दिशेनं पुढे पुढे जातील तसे मराठा बांधव पायी मोर्चामध्ये सहभागी होतील आणि 26 जानेवारीला मुंबईतला मराठ्यांचा आकडा तब्बल 3 कोटींचा असेल असा दावा जरांगे यांनी केलाय. तरुण तरुणी म्हातारे एवढंच काय तर महिला देखील जरांगेंसोबत मुंबईच्या दिशेनं पायी निघाल्यात. आम्ही मुंबईला चाललोय आरक्षणाचा हक्क मिळवायला. आम्ही सगळं आमच्या मराठी बांधव सोबत जरांगे पाटलांसोबत चाललेलो आहोत आणि मला आरक्षण हवंच आहे आणि मिळालंच पाहिजे. आम्ही जरांगे पाटला सोबत चाललेलो आहे मुंबईला आरक्षण आणायला. आम्ही लई दिवसाचं आता 7 महिने झाले वेळ मागितला होता, तरी पण आम्हाला हे केलं नाही, दिलं नाही. त्याच्यामुळे आम्ही मुंबईला चालू आरक्षण. पैसा नाही, पाणी नाही, मुलं शिकवायचे कशाने? जर इकून शिकून शिकेले टक्केवारी पडले तर आम्हाला आरक्षण नसल्यामुळं नोकरी लागत नाहीये. आम्ही मोलमजुरी करून शिकवायचे आणि पोरगा परत शिकून घरी येते. काय करायचं? त्याच्यासाठी चाललो आम्ही आरक्षण मागं. तर आतापर्यंत सरकारच्या वतीने जरांगेंशी चर्चेला येणारे बच्चू कडू सुद्धा जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. आता माझी सरकार म्हणून भूमिका संपली असं रोखठोकपणे बच्चू कडू म्हणाले. आता तो त्यांचा प्रश्न आहे. मी आता सध्या आंदोलक म्हणून मी तिथं जातो आहे आणि आता सरकार म्हणून माझी भूमिका संपलेली आहे. आम्ही आता सुद्धा तिकडेच चाललो, मोर्चामध्येच चाललो. आता पाहतो, कारण माझ्या 2-3 तारखा आहे, कोर्टाच्या तारखा सांभाळून मोर्चा पण कव्हर करेन. मराठा समाज 7 दिवसांचा कुठे पायी तर कुठे वाहनानं प्रवास करत 26 तारखेला मुंबईमध्ये दाखल होणार आहे. पहिला दिवस बीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील मातोरीच्या डोंगरपट्ट्यामध्ये संपलाय. माझ्या मराठा समाजाची एकजूट कुठं देऊ नका. मी तुमच्यात असं नसून मला नाही माहित, पण माझ्या मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागा नाही वाटायचं. जालन्याहून संजय सरोदेसह दत्ता कनवटे, TV9 मराठी, शिरूर, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.